हाय हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? सगळे मस्तच असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहणार आहात माहिती आहे? कन्यापूजन. आम्ही आमच्या ह्या गोड अशा क्यूटशा लक्ष्मीचं पूजन करणार आहोत. लक्ष्मी स्वरूपच आहे माझी देवी आणि प्रत्येकाची मुलगी ही लक्ष्मीच असते. त्यामुळे तिची नेहमीच पूजा करावी, आदर करावा, तिच्यावर खूप सारं प्रेम करावं. मग तिच्या पप्पांनी आणि मी आज ठरवलं की आज आपण आपल्या देवीची पूजा करायची. देवी तर बघा माझी कसली गोंडस गोड गोड दिसते आणि ती ओढणी, केस छोटेसे म्हणून मी त्या ओढणीला 2 पिण्या लावून टाकल्या, तरी ती ठेवत नव्हती, काढण्याचा प्रयत्न. पण हे सगळं नवीन बघून ना तिला पण एकदम कुतूहल वाटायला लागलं. तिला पण वाटलं, हे काय करतोय डॅडा माझ्यासोबत? अशी लक्ष देऊन बघते. ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ बघितले ना, स्टेटस स्टोरीज, सगळे आश्चर्यचकित. सगळेजण मला मेसेज करतात, अरे यार एवढं शांत कशी काय बसली ती आणि सगळं कशी करून घेते, मस्त एन्जॉय करते. पण ती तशीच आहे. तिची हाऊस असेल ना काय करायची तर ती सगळी करून घेते. आणि बघा हे माझ्या रांगोळीचा कसा बँड वाजवला आहे. अशीही मला काही रांगोळी येत नाही व्यवस्थित, पण मी काढली होती. आणि ती बघा कशी एन्जॉय करते की डॅडा काय करतो आहे, सगळं खाली बघ, इकडे बघ, तिकडे बघ. तिला अशा सगळ्या गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट. सगळे म्हणतात एवढीशी आहे, किती शांत बसली आहे बिलकुल. पण तिचा डॅडा असेल ना तर ती कुठेही शांत बसते. हे बघा आता ओढणी काढण्याचा प्रकार, तिला नकोच होतं. ती ड्रेस घालताना पण नको, मला नको असं कोण रडत होती. मी पण पिण्या लावून टाकल्यात दोन्हीकडून, कारण डोक्यावर काहीतरी पाहिजेलच. मग तिच्या डॅडाने तिला अत्तरची डब्बी दिली आणि थोडंसं शांत केलं. मग तिच्या हातात काही दिलं ना तशी लगेच मग ती डायवर्ट होते. तिला थोडंसं डायवर्ट करायला पाहिजे. तिला इतकं असं काहीतरी वाटत होतं माहिती आहे की आज काहीतरी स्पेशल आहे राव. मम्मा पण रोज धपाटे देते, पण आज मम्मा डॅडा मस्त पाया पडत आहेत माझ्या. आज डॅडा पाया पडत होतं ना, तर अशी एकदम बघती आहे डॅडाकडे आणि नंतर थोडासा आशीर्वाद दिले आणि उठा उठा म्हणते असं. असलं भारी वाटत होतं. असली गोंडच दिसत होती माझी पिल्ली. हे बघ एक्सप्रेशन बघा तिचे, कसली क्यूट आहे. म्हणजे ही माझी मुलगी आहे म्हणून मला इतकी हिचं कौतुक किंवा हिची तारीफ नाही करत. माझ्या मुलीचं सगळंच कौतुक करतात. तिच्या वयापेक्षा ज्या खूप, म्हणजे तिच्या वया एवढ्या मुलांना तर अजून काही कळतच नाही. पण ही एवढीशी आहे ना, आता 1-2-3 दिवसामध्ये 2 वर्षाची होईल. पण असले एक्सप्रेशन आणि असल्या गोष्टी, अरे बापरे. एखादी गोष्ट बघितली की बघा, हे बघा आता लगेच तिचं एक क्युरिओसिटी असते, हे काय. तर तिच्या डॅडांनी तिला 2-3 म्हणजे काय काय गिफ्ट दिले हे पुढं बघणारच आहेत. तर हे एक छोटंसं गिफ्ट होतं, गोल्डची रिंग. म्हणजे खूप दिवसापासून आमचं चाललेलं आहे की आपण काहीतरी घेऊ. तिला खूप सारे गिफ्ट्स आलेत लहानपणापासून, खूप सारे रिलेटिव्सनं सगळ्यांनी घेतलेत. पण आम्ही आमच्याकडनं तिला काही नव्हतं घेतलं. तिचा फर्स्ट बड्डे पण आम्ही चांगला केला होता. मग ह्यावेळेस यांचं चाललेलं की बड्डे मस्त करू. मी नाही, आता नको आहे बड्डे, ती जेव्हा स्कूलला जाईल तेव्हा बघू. आता पहिला बड्डे तर केलाच ना चांगला बाहेर हॉलमध्ये, तर आता नाही करायचं, आता घरीच करू. मग आम्ही तिच्यासाठी हे गिफ्ट्स घेतले. ही गोल्डची चेन घेतली आणि एक रिंग घेतली. ह्या रिंग तर ती काय मॅडम घालू देत नाही आहे, काय सारखीच काढते. थोडीशी मोठी होती वाटतं तिच्या बोटांना. मला वाटलं बसेल म्हणून, पण अंदाज चुकला. चेन घातली, ती मस्त घालून दिली तिने. आणि बघा डॅडाला भरवती आहे. मला कोणी प्रेमच नाही करत राव. चला भेटूया त्याच्या बघून. बाय.